आजचा हा कार्यक्रम संपन्न होत असताना आपण सर्व लोकशाहीवादी आहोत. लोकशाहीच्या काही प्रोटोकॉल्स आहेत आणि सर्वात महत्त्वाचा प्रोटोकॉल असतो की कोणतीही यंत्रणा ज्यावेळेस कार्यान्वित होते त्यावेळेस त्या यंत्रणेला एक प्रमुख लागतो आणि सभेच्या नियमाप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला देखील एक सभाध्यक्ष हवा आहे आणि कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान ज्येष्ठ नेते सन्माननीय DM मामा चव्हाण यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवावं अशी मी त्यांना विनंती करतो. दादांनी जी सूचना मांडली रमाबाई आंबेडकर नगर तसेच महाराष्ट्रामध्ये सर्वांचे ज्येष्ठ कार्यकर्ते DM मामा चव्हाण यांना जे अध्यक्षपद दिलेलं आहे त्याला मी मनापासून अनुभव आज या खाली हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, परंतु फार महत्त्वाचा हा कार्यक्रम आहे. दादांच्या कवितेचं वाचन होणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर 17 वर्षे आपण लढाई लढलो, तो नामांतराचा प्रश्न आपण सोडून घेतला. अशा या संयुक्त हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी आयोजकांचं अभिनंदन करतो आणि मला अध्यक्षपद दिल्याबद्दल हे आपला सर्वांचा आभारी आहे. पुढील कार्यक्रमाला सुरुवात. कार्यक्रमाची दुसरी एक औपचारिकता आता आपण सर्वजण पूर्ण करूया. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी त्या ठिकाणी जाऊन तसंच शारदा नवले मॅडम आणि धर्मपती मॅडम यांना मी विनंती करतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा. मान्यवरांनी मेणबत्ती प्रज्वलन करावं असं मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय विलास जाधव, त्याचप्रमाणे सोना कांबळे साहेब, तानाजी कांबळे साहेब, सर्व मान्यवरांना देखील विनंती करण्यात येत आहे की आपण देखील मेणबत्ती प्रज्वलनासाठी उपस्थित राहावा. पद्मश्री नामदेव ढसाळ अमर रहे, अमर रहे, अमर रहे. पद्मश्री नामदेव ढसाळ अमर रहे, अमर रहे, अमर रहे. त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण मेणबत्ती प्रज्वलित करावा अशी मी विनंती करतो. अत्यंत संघर्षातून मराठवाड्याचा लढा लढण्यात आला. अनेक लोकांनी आपलं बलिदान दिलं आणि हा लढा यशस्वी झाला. ज्या सरकारने नामांतराची मागणी मंजूर केली त्याचा हा आजचा दिवस महत्त्वपूर्ण, तुम्हा आम्हाच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पद्मश्री नामदेव ढसाळ अमर रहे, अमर रहे, अमर रहे. पद्मश्री नामदेव ढसाळ अमर रहे, अमर रहे, अमर रहे. क्रांतिबा ज्योतिबा फुलांचा, राजश्री शाहू महाराजांचा, मराठवाडा मुक्ती दिनाचा, नामांतर लढ्यातील शहीद अमर रहे, अमर रहे, अमर रहे. शहीद मोतीराम कांबळे अमर रहे, अमर रहे, अमर रहे. जनार्दन मवाडे अमर रहे, अमर रहे, अमर रहे. शहीद चंद्र कांबळे अमर रहे, अमर रहे, अमर रहे. महात्मारे अमर रहे, अमर रहे, अमर रहे. जय भीम, जय भीम. याचबरोबर आपण पद्मश्री नामदेव ढसाळ दादांच्या प्रतिमेसही आपण मेणबत्ती प्रज्वलन करूया.
पद्मश्री नामदेव ढसाळ अमर रहे, अमर रहे, अमर रहे, पद्मश्री नामदेव ढसाळ अमर रहे, अमर रहे, अमर रहे, पद्मश्री नामदेव ढसाळ अमर रहे, अमर रहे, अमर रहे, नामांतर लढ्यातील सर्व शहीद अमर रहे, अमर रहे, अमर रहे. नामांतर दिनाचा नामांतर दिनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा विजय असो. मिलिंद गेगरकर सर. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. सन्माननीय मिलिंद गेगरकर सर, सुहास कारंडे आणि त्याचप्रमाणे जीवन भालेराव, सन्माननीय ॲडव्होकेट सुनील सावंत यांना मी विनंती करतो की मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराची जी प्रतिमा आहे तिला आपण पुष्पहार अर्पण करावा अशी मी विनंती करतो. मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्याचा, मराठवाडा नामांतर लढ्यात शहीद झालेल्या शहीदांचा, नामांतर लढ्यातील सर्व लढवय्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम, जय भीम. रमाबाई आंबेडकर नगर ही एक क्रांतीभूमी आहे. मराठवाडा विद्यापीठातील नामांतर लढ्यातील शहीदांना अभिवादन करताना रमाबाई हत्याकांडातील सर्व शहीदांना देखील विनम्र अभिवादन. आज हा कार्यक्रम आमचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय अरुण वाघ यांनी आत्मस्थ व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. आजचा जो कार्यक्रम आहे हा दुहेरी स्वरूपाचा कार्यक्रम आहे. नामांतर मराठवाडा विद्यापीठ नामांतराचं वर्धापन दिन आज 31वा वर्धापन दिन आहे. त्याचबरोबर विश्वकवी शब्दसूर्य नामदेव ढसाळ दादांचा उद्या स्मृती दिन आहे. हा कार्यक्रम संयुक्तरित्या या ठिकाणी संपन्न होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. चळवळीला ऊर्जा देण्याचं काम हे सांस्कृतिक विभागाने केलेले आहे. त्यातील महत्त्वाचा जो वाटा आहे तो कवितांचा आहे, आंबेडकरी गाण्यांचा आहे, आंबेडकरी साहित्याचा आहे. त्या अनुषंगाने आज या ठिकाणी ढसाळ दादांना अभिवादन, त्याचप्रमाणे मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यातील शहीदांना देखील विनम्र अभिवादन म्हणून या ठिकाणी या कवितांचं वाचन होणार आहे. आमचे सहकारी सन्माननीय अरुण वाघ यांना मी आजच्या कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्याची विनंती. सर्व आदर्शांना अभिवादन करून या कार्यक्रमासाठी जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष DM मामा आणि अनेक मान्यवर जे माझे सहकारी मित्रच आहेत, सगळेच ओळखीचेच आहेत, त्याच्यामुळे कुणाचं नाव न घेता आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन करण्यामागे हेतू हा होता की नामांतराचा लढा 17 वर्ष लढल्यानंतर 17 वर्ष या कालखंडामध्ये अनेक शहीद झाले. अनेक त्या नामांतर कालखंडामध्ये अनेक कवी साहित्यिक निर्माण झाले. या कालखंडाने आंबेडकर चळवळीला एक दुःखद असा किनार पण होती आणि एक बंडखोरीची पण किनार होती. प्रचंड अशी बंडखोरी नामांतर चळवळीची निर्माण झाली आणि हा लढा 17 वर्ष गाजल्यानंतर याला यश प्राप्त झालं.
आणि नामांतर झालं आणि ही यशस्वीताच पुढे डिडोस सारख्या क्रांतीला बळ देऊन गेली. त्यानंतर अनेक लढे या ऊर्जेतून पुढे यशस्वी होऊ शकले असं म्हणायला हरकत नाही. नामांतराच्या नंतर जी क्रांती झाली, जे साहित्य निर्माण झालं, नामांतराच्या कविता, नामांतरावर अनेक पुस्तकं आली. मराठी साहित्याचे एक बंडखोरी या नामांतरातून प्राप्त झाली. दुसरी गोष्ट, याच कार्यक्रमामध्ये नामदेव दादा ढसाळ यांचं काव्य वाचन सुद्धा ग्रहित धरलेलं आहे. तर या काव्य वाचन नामदेव ढसाळांनी मराठी साहित्याची जी कूस बदलून टाकली, मराठी साहित्याला इथली जी प्रस्थापित व्यवस्थेला ठोकारून जे नवीन साहित्य निर्माण केलं, एक विश्वकवी म्हणून नामदेव दादा पुढे आले. डॉक्टर बाबासाहेबांचे विचार ग्रहित धरून त्यांनी ज्या कविता लिहिल्या, जी बंडखोरी केली, याला जागतिक पातळीवर सुद्धा तोड नाही. इतका महान कवी नामदेव दादा ढसाळ. जेव्हा काही माझ्या मित्रांनी कविता वाचल्या तेव्हा त्यांच्या अंगावर शहारे तयार झाले. इतक्या प्रचंड कविता ते वाचू शकले नाही. तर म्हणून माझे अनेक तरुण मित्र नामदेव दादा ढसाळ यांच्या कविता वाचणार आहेत आणि आपण सगळ्या त्या कवितांचा आस्वाद घेणार आहोत. आणि हे सगळा कवी ह्या कार्यक्रमामागे DM मामा ढसाळ, अरे DM मामा चव्हाण, सॉरी, तर यांचा फार मोलाचा वाटा आहे. त्यांच्या समोर ही कल्पना मांडली की आपण नामदेव दादाची कविता वाचूया का, की त्यांना या गोष्टी फार बरं वाटलं. आणि मग या कार्यक्रमाचं आयोजन करण्यामागे मामा आणि दादासाहेब यादव यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आणि या कार्यक्रमाचं यामध्ये आमचे अनेक दशकांचे मित्र जयवंत हिरे साहेब यांनी सुद्धा अशोक हिरे आम्हाला मोलाचं सहकार्य केलं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी. तर आज अशोक दादा हिरे यांचं सहकार्य मोलाचं ठरलं. त्याचप्रमाणे विजय दादा म्हस्के यांचं सहकार्य मोलाचं ठरलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये अनेक लोकांना सहकार्य, पण ह्या जे दोन सहकार्यांनी या कार्यक्रमाची उंची अधिक वर गेलेली आहे. आणि या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा असं मी आपल्याला विनंती करतो. आणि या पुढचा कार्यक्रम दादासाहेब यादव बघतील अशी मी विनंती करतो. हा कार्यक्रम फार कमी वेळामध्ये ह्या कार्यक्रमाची तयारी चालू झालेली आहे. तयारी झाली. सकाळी सकाळी जे लोक आमचे सर्व सहकारी वर्तमानपत्र वाचायला येतात आणि काही कवितांचं वाचन सुरू झालं आणि म्हटलं की याला आपण जरा जाहीर स्वरूप देऊया. आणि हे 2 दिवस औचित्य या ठिकाणी आलं आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. कार्यक्रम कविता ऐकता म्हणजे ढसाळदादांची एक कविता आणि काही मान्यवर जे आलेले आहेत कवी, त्यांनी आपापल्या कविता एक कविता सादर करायची असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. रमाबाई आंबेडकर नगरमध्ये कार्यक्रम होत असताना दरवेळेस आम्ही त्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये सांस्कृतिक चळवळ ज्यांच्या माध्यमातून सुरू झाली असे गौतम धुमाळ, रमेश खेडकर, दया हिवराळे गुरुजी अशा साहित्यिकांनी, कवींनी आपलं योगदान दिलेलं आहे. महाराष्ट्रभर त्यांचे नामोल्लेख होतात. हे सगळं त्याचप्रमाणे रमेश खेडकर देखील यांचं देखील वास्तव्य रमाबाई आंबेडकर नगरामध्ये राहिलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले. ज्येष्ठ कवी आढळले त्या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचप्रमाणे नेते आमचे सोना कांबळे साहेब, तानाजी कांबळे साहेब या कार्यक्रमाला जी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आपण कवितेच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. राहुल राजगुरू
यांना मी विनंती करतो, आपण आपली कविता सादर करा. सर्वात प्रथम सर्वांना जय भारत. नामदेव ढसाळ साहेबांना मी या ठिकाणी आदरांजली वाहतो आणि मी माझ्या कवितेचं शीर्षक सांगतो. कवितेचं शीर्षक आहे लोकप्रतिनिधी. एक लोकप्रतिनिधी होता, निवडून आला तेव्हा त्याला आधार आमच्या 18 विश्व दारिद्र्याचा होता. एक लोकप्रतिनिधी होता, निवडून आला तेव्हा त्याला आधार आमच्या 18 विश्व दारिद्र्याचा होता. पार्लमेंटमध्ये काही महिने काढल्यानंतर तो आमचा राहिला नाही. पार्लमेंटमध्ये काही महिने काढल्यानंतर तो आमचा राहिला नाही. एकदा काय झालं गव्हर्नमेंटने चालू केलेली डबल घोडा फुल प्यालो. एकदा काय झालं, गव्हर्नमेंटने चालू केलेली डबल घोडा फुल प्यालो. साला माणसासारखा माणूस मी घोडा झालो. साला माणसासारखा माणूस मी घोडा झालो. एकदा तुरुंग नशेत 2-4 याच्यामध्ये विविध असे उपक्रम राबवले गेलेले आहेत. नामांतर लढा हा आता फक्त आठवणीपुरता मर्यादित नाही. या लढ्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली आणि हा काय साधा सुद्धा लढा नव्हता. अस्मितेचा लढा म्हणून त्या लढ्याचा गौरव केला आणि तो अनेक नामांतराचे लढवय्ये. दया युगाळेंचं पुस्तक आहे नामांतराचे लढवय्ये. ह्या पुस्तकामध्ये अनेक संदर्भ आलेले आहेत आणि आमच्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये नामांतराचे लढवय्ये आहेत. मी मगाशी चिंतामण भाई गांगुर्डेंचं नाव या ठिकाणी उल्लेख केला. DM मामा आहे, आमचे मंगेशभाई पगारे आहेत, त्याचप्रमाणे आनंद शिंदेकर, पत्रकार आनंद शिंदेकर. आज सोशल मीडियावरती मी यांची पोस्ट वाचलेली, विलास रुपवतेंची. फार लहान वयामध्ये त्यांना आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला. ज्या नामांतराच्या लढवयांनी आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवलं, म्हणजे घरादाराची कधी फिकीर नाही केली आणि त्यांनी झोपून देऊन काम केलं. त्यांच्या संघर्षातून, त्यांच्या बलिदानातून आज काही लोकांना तुरुंगवास झाले, लाट्यांचे फटकारे खावे लागले, अनेक प्रसंग त्यांच्यावरती आले. या सगळ्या प्रसंगांना तोंड देत हा लढा लढला गेला. इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. आमच्या रमाबाई आंबेडकर नगर मधील नामांतराच्या लढवयांचा आज या ठिकाणी आम्ही सन्मान करणार आहोत. कार्यक्रम हा असाच पुढे चालत राहील. या ठिकाणी ॲडव्होकेट सुनील सावंत यांना मी गोलपीठामधले त्यांनी निवडलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही कविता सादर करण्यासाठी निमंत्रित करतो. नामांतराच्या प्रदीर्घ लढ्यामध्ये ज्याने आपले योगदान दिलं, शहीद झाले, त्या सर्वांना विनम्र अभिवादन. त्याचबरोबर या लढ्यामध्ये ज्यांनी अग्रणी भूमिका निभावली ते नामदेवजी ढसाळ साहेब यांचा स्मृती दिवस आहे आणि म्हणून या निमित्ताने त्यांनाही विनम्र अभिवादन करतो. नामदेव ढसाळ हे फार मोठे जागतिक कीर्तीचे कवी होते. मी काही कवी नाही, परंतु अरुणजी वाघसाहेब सतीश जितीवर हे म्हणाले की तुम्ही कार्यक्रमात सहभाग घेता तर एखादी कवितेचं वाचन करा. आणि म्हणून मी या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर ह्या गोलपीठामधल्या नामदेवजी ढसाळ साहेबांची ही कविता आहे. पुस्तिका छोटी आहे पण त्याच्यामध्ये 6 पेजेस आहेत, त्याची 6 पानं आहेत. या ठिकाणी बरेचसे कवी आलेले आहेत आणि त्यामुळे सुरुवातीला सांगितलं की मी कवी नाही, पण एक कृतज्ञता, त्यांच्याविषयी कृतज्ञता, या निमित्ताने त्यांच्याविषयी आदर व्यक्त करण्याची संधी म्हणून मी या ठिकाणी ही कविता सादर करतोय. शेवटचा वाट. तसा प्रत्येक जण असतो पूर्ण सूर्य, तसा प्रत्येक जण असतो पूर्ण सूर्य, जो राखतो निगा निवडून सकट सगळ्यांची. मी पाकळ्यांवर सांडलेले गव जो वापरतो निरंतर पिढीच्या अहितासाठी.
ज्याला कळतो जनावर आणि माणूस यातला फरक, ज्याला कळतो जनावर आणि माणूस यातला फरक, जो उठतो दिवस रात्रीच्या त्याच पणाला, जो उठतो दिवस रात्रीच्या त्याच पणाला, जो मारतो छलांग सर्वावर, ज्याला जन्ममृत्यूचा रंग वाटतो मोसंबीचा आणि कुचकामे, ज्याला जन्ममृत्यूचा रंग वाटतो मोसंबीचा आणि कुचकामे, ज्याची चोच बनते पितळीने टोचते लूट वर्षावर, जो वाहतो जय जयकारच्या नद्यातून बारमाही, जो वाहतो जय जयकारच्या नद्यातून बारमाही, ने हलताना दिसतो फुलाच्या स्मितातून, ने हलताना दिसतो फुलाच्या स्मितातून, जो नाकारतो रयतेची चाकरी नि एसकरपणाची भाकरी, जो नाकारतो रयतेची चाकरी नि एसकरपणाची भाकरी, जो आणतो जनशक्तीच्या किमेला गाज, जो केकीच्या आणि रमच्या चिखलात रुजत नाही, जो पाय पुसण्यावर बसत नाही, जो नूतन वर्षाच्या फुलपाखरासारखा उडतो आणि प्रकाश पसरवतो, जो नूतन वर्षाच्या फुलपाखरासारखा उडतो आणि प्रकाश पसरवतो, जो रुळांबरोबर वाढत जातो, जो युनिव्हर्सिट्यांचे चिरेबंद ढिले करतो, जो स्वतंत्रतेकडेच जातो, असा तू एकूणता एक आमच्या रथाचा सारथी, जो दिग्विजयी तंगरीतून आमच्यात उतरतो, नि शेतातून गर्दीतून नि मोर्चातून नि लढ्यातून आमच्या बरोबर असतो, नि आम्हाला शोषणातून सोडवतो, तो तोच तू आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. धन्यवाद. या ठिकाणी मला संधी दिल्याबद्दल मी त्यांचे शतश ऋणी आहे. थँक्यू. धन्यवाद साहेब. असाच कार्यक्रम हा पुढे सरकत राहणार आहे. बरेच मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. धसाळदादांचे सहकारी, धसाळदादांचं ज्यांना जास्त सानिध्य लाभलं, अनेक आंदोलनामधून ज्यांनी सहभाग घेतला, असे त्यांचे सहकारी अरविंद मोरे हे देखील या कार्यक्रमाला खरं तर ते आयोजकच आहेत, आजच्या कार्यक्रमाचे संयोजक आहेत. यानंतर मी पुढील कवी हुशार मागाडे यांना या ठिकाणी निमंत्रित करत आहे. हुशार मागाडे. सर्वांना क्रांतिकारी जय हो. माझी म्हणजे धसाळदादांची कविता आहे आमच्या आळीतून, ती मी सादर करतो. पहिल्यांदाच कविता सादर करत आहे, तर चुकून झाली तर क्षमा करावी. आमच्या आळीतून जाताना हे महाज्ञानी लोक हिंडतायत मशाली पेटून, हे महाज्ञानी लोक हिंडतायत मशाली पेटून, गल्ली बोळातून आळी आळीतून, जेथे उंदीर उपाशी मरतात, जेथे उंदीर उपाशी मरतात, त्या आमच्या खोपटातील काळोख म्हणे यांना कळतो. जेथे उंदीर उपाशी मरतात, त्या आमच्या खोपटातील काळोख म्हणे यांना कळतो. पानसट गवशी सारखे हे एक थेर, पानसट गवशी सारखे हे एक थेर. अरे ज्यांना आपल्या गांडी खालचाच अंधार कळत नाही, ज्यांना आपल्या गांडी खालचाच अंधार कळत नाही, त्यांनी पेटलेल्या माणसाला 56% बहुचकपणा अजूनही राखवावा. ज्यांना आपल्या गांडी खालचा अंधार कळत नाही, त्यांनी पेटलेल्या माणसाला 56% बहुचकपणा अजूनही राखवावा. अरे भूतांनो, ज्यांना तुमची नसन्नस कळली, ज्यांना तुमची नसन्नस कळली, त्यांच्याशी तरी इमान राखा. आणि ज्यांना उजेड दिसत नसेल, आणि ज्यांना उजेड दिसत नसेल, त्यांना तुमच्या मशाली खुशाल दाखवा. ज्यांना उजेड दिसत नसेल, त्यांना तुमच्या मशाली खुशाल दाखवा, आमची ना नाही. ज्यांना उजेड दिसत नसेल, त्यांना तुमच्या मशाली खुशाल दाखवा, आमची ना नाही. मात्र एक आमच्या आळीतून जाताना, आमच्या आळीतून जाताना त्या मात्र रुजून जा. आमच्या आळीतून जाताना त्या रुजूनच पुढे जा. कारण आज आम्हाला या खोपटातून पूर्ण सूर्य दिसतोय, पूर्ण सूर्य दिसतोय, पूर्ण सूर्य दिसतोय. जय हिंद. धन्यवाद. धन्यवाद हुशारजी. खूप छान म्हणतो.
आजच्या कार्यक्रमाला कवींचा एवढा मोठा प्रतिसाद लाभेल असं वाटलं नव्हतं, कारण की फार कमी वेळामध्ये जाहिरात झाली. काल आम्ही सोशल मीडियावरती बॅनर टाकलं, त्यावेळेस लोकांना कळालं आणि फार ज्येष्ठ कवी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मला आता कोडं पडलंय की कार्यक्रम उशिरा सुरू झाला. खरं तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. मी दिलगिरी की कार्यक्रमाचा वेळ तर होता 6चा होता. जर ज्यांनी नावं नोंदवली स्वतःहून कॉलनीतले कवी, बरं का, विशेष करून आपल्या वसाहतीतले कवी, यांनी नावं फार लवकर नोंदवली, परंतु कार्यक्रमाला यायला मात्र त्यांना उशीर झालेला आहे. तेव्हा आपण वेळेचं भान राखूया, इथून पुढे असं करणार नाही. आणि जे ज्येष्ठ कवी आलेले आहेत, सर्व मान्यवर कवी आलेले आहेत, त्यांना मी एक या ठिकाणी आश्वासन देतो रमाबाई आंबेडकर नगरच्या वतीने, जरी समजा आज आमच्याकडून कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये काही उणीव राहिली असेल तर हा एक कार्यक्रम नाही, यापूर्वी देखील कवी संमेलन साहित्याचे कार्यक्रम झालेले आहेत. मी या ठिकाणी मुद्दामून मेन्शन करतो, किशोर कर्डक आहे, विद्रोहीचं साहित्य संमेलन रमाबाई नगरामध्ये झालं होतं. इथून पुढे देखील कवी संमेलन साहित्य संमेलन रमाबाई आंबेडकर नगरमध्ये होतील. ज्या उणीवा राहिलेल्या आहेत त्या उणीवा आम्ही राम पुनियाई, गोविंद पानसरेजी, अनेक दिग्गज साहित्यिक मंडळी आली होती. जर आमच्याकडून आज काही उणीव राहील ती उणीव आम्ही पुढच्या कार्यक्रमांमध्ये दूर करण्याचा प्रयत्न करू असं मी तुम्हाला आश्वासन देतो. आणि यानंतर मी पुढील कवी सन्माननीय आमचे विजय ढोकळे साहेब हे फार लवकरच कार्यक्रमाला आले आणि मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी दादांची कविता सादर करावी. सर्व कवींना विनंती आहे की त्यांनी आपापल्या ज्या कविता आहेत मोबाईलमध्ये किंवा कागदावरती आपल्या म्हणजे जय्यत तयारीमध्ये, कवी कसा आहे तो योद्ध्यासारखा असतो, त्यांनी हे जय्यत तयारीमध्ये राहिलं पाहिजे. आमचे विवेक मोरे सूत्रसंचालन करताना बोलतात, फार प्रभावी सूत्रसंचालन आहे त्यांचं. ते बोलतात की कविता ही चोपडीत नसावी, तर कविता ही कुठे असली पाहिजे, खोपडीमध्ये असली पाहिजे. तर विवेक मोरे दादांना देखील जय भीम आमचा